आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहूया। महापालिका निवडणुका होताच ईव्हीएम जिल्हाधिकाऱ्यांना द्या असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सगळ्या 29 महापालिका आयुक्तांना दिलेत। निकालानंतर 2 दिवसात ईव्हीएम जिल्हाधिकाऱ्यांना द्या असं निवडणूक आयोगाने सांगितलंय। 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागल्यानंतर 17 जानेवारीला ईव्हीएम मधलं मेमरी कार्ड काढलं जाणार आहे। या ईव्हीएम मधील मेमरी कार्ड सरकारच्या ट्रेजरीमध्ये ठेवली जाणार आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। मात्र राज्य निवडणूक आयोगाचा एक नवा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे। मात्र राजकीय पक्षांना पत्रकं वाटून प्रचार करता येणार नाही। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रचार केला। मुख्यमंत्र्यांच्या तब्बल 37 सभा आणि रोड शो झाले। याशिवाय मीडियाला दिलेल्या 33 मुलाखती, विविध सेलिब्रिटींनी घेतलेल्या 6 मुलाखती, मुंबईचा वचननामा प्रकाशन असे एकूण 77 विविध इव्हेंट्स देखील यामध्ये समाविष्ट आहेत। महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकूण 25 जाहीर सभा घेतल्या तर 10 रोड शो केले। त्यापैकी 21 सभा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तर मिरज, परभणी, अमरावती आणि लातूरमधील प्रत्येकी एका सभेचा समावेश आहे। डोंबिवलीतील शिवसेना भाजपच्या राड्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 उमेदवारांना पोलिसांनी अटक केली। शिंदेंच्या शिवसेनेचे नितीन पाटील आणि रवी पाटील यांना पोलिसांनी अटक केली। या दोघांनाही शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलं असता दोघांचीही प्रकृती खालावल्याचं लक्षात आलं। पुढच्या उपचारांसाठी दोघांनाही ठाण्यातल्या रुग्णालयात हलवण्यात आलंय। पोलिसांची कारवाई चुकीचं असल्याचं आमदार राजेश मोरेंनी म्हटलंय। तर नितीन पाटलांची पत्नी आणि शिवसेना उमेदवार रंजना पाटील यांनी बरं वाईट झाल्यास पोलीस जबाबदार असतील असा इशारा दिलाय। पेशंटला आमचे जे 2 उमेदवार आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे। जर काही दुर्घटना घडली, काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे। दुसरं आम्हाला काय बोलायचं नाही, कारण आमचे हे 2 उमेदवार आहे। तब्येत बिघडलेली असताना सुद्धा त्यांच्या कारवाई होते अतिशय चुकीचे आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची। खोटं बोलून त्यांना तिकडनं हॉस्पिटलमधनं हलवण्यात आलं। मला बाहेरून कळालं, मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे। पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गयावया करायला लागलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं। तेव्हाही सांगितलं नाही, नंतर तिकडनं बाहेर काढलं। तिथेही मला तिथं की हे काय कुठला दबाव तंत्र आहे? ही खरंच लोकशाही आहे। सुशिक्षित सुसंस्कृत डोंबिवली आहे। आमच्या समोर आता प्रश्न उभा राहिला आहे, खरोखर निवडणुका ह्या म्हणजे निरपेक्ष होतील का? हे काय चाललंय? अक्षरशः 190च्या वरती बीपी आहे, त्याला कसं काय घेऊन आलं हॉस्पिटलमधून? ॲडमिट असताना अटक कशी काय दाखवतात? आणि अटक उद्या काय झालं आमच्या उमेदवारांना? आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल, अत्यंत बिकट। सगळ्या महिला कुटुंबाची अवस्था बघा काय आहे। पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? पोलीस कोणासाठी काम करतायत? डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेना भाजप उमेदवारांमध्ये झालेल्या राड्यामुळे पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। 200 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी परिसरात बंदोबस्त केलेला आहे। काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तुकारामनगर भागात रूट मार्च काढत परिसरात शांतता राखण्याचं पोलिसांनी आवाहन केलं। पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 17 मध्ये भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडलं गेलंय। मनसे कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडलंय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप मनसेनं तक्रारीत केलाय। बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी वसई फाट्यावरती रात्रीच्या सुमारास काही लोकांना पैसे वाटताना रंगेहात पकडलं। पोलिसांना तात्काळ फोन करून बोलवण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळावरून पैसे जप्त करून एका इसमाला ताब्यात घेतलंय। मीरा भाईंदरमधील पेणकरपाडा परिसरात शिवसेनेच्या उमेदवार रिया म्हात्रे यांच्या नावानं पैसे वाटपाचा आरोप होतोय। रिया म्हात्रे यांच्या नावानं एका महिलेकडून लिफाफ्यातून पैसे दिले जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित महिला तसंच रोख रक्कम ताब्यात घेतली। या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत म्हणून पोलीस स्टेशनला फोन आला होता आणि एपीएसटीला पण आम्ही कळवलेलं होतं। एपीएसटीला सुद्धा फोन गेलेला होता। त्यामुळं ज्या ठिकाणी पैसे वगैरे वाटतात यासाठी पोलीस आणि एपीएसटी वाले या ठिकाणी आलेले आहेत। एपीएसटी वाले जे आहेत जे की इलेक्शन कमिशनचे आहेत त्यांनी त्या ठिकाणी
जसे तक्रारदारांनी त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या महिलेला त्या ठिकाणी चेक केलेला आहे. त्या ठिकाणी काही पैसे सापडलेले आहेत, ते पोलीस स्टेशनला ते पंचनामा करून घेऊन गेलेले आहेत पुढील कारवाईसाठी. आमचं काम आहे या ठिकाणी शांतता राखणे वगैरे, ते आम्ही करत. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आज तातडीची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या माध्यमातून जे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांच्यावर स्थगिती देण्यात यावी आणि जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थगिती कायम ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी वरळीतील बीडीडी चाळीतल्या रहिवाशांशी संवाद साधला. वरळीवासियांसोबत गप्पा मारत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. या भेटीबद्दल बीडीडीच्या रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मात्र दुसरीकडे बीडीडी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली असतानाच प्रचार संपत असताना मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेशी संवाद साधला. अकोल्याच्या अकोटमध्ये एमआयएमच्या 5ही नगरसेवकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. पक्षाकडून 5ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आपल्यावर कारवाई का करू नये याचा खुलासा या नोटीसमधून मागितला गेलाय. दरम्यान पक्षाच्या आदेशांचं उल्लंघन करून भाजप समर्थित गटाला सहकार्य आणि स्वीकृत नगरसेवकाला समर्थन दिल्याबद्दल ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूरच्या प्रभाग 14 मधील गिट्टी खदान परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये काँग्रेसनं धोका केला, लाडकी बहिणीचा हप्ता थांबवायला लावला अशा आशयाचं पत्र काही अज्ञात लोक घराबाहेर ठेवत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं असता ते पळून गेले. काँग्रेसनं पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात लेखी तक्रार दिली असून प्रभाग 14च्या भाजप उमेदवार प्रगती पाटील यांचे पती अजय पाटीलचे काही सहकारी हे कृत्य करत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार अभिजित झा यांनी केलाय. विशेष म्हणजे काही अज्ञात लोक घरासमोर काही कागद ठेवत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये देखील चित्रित झालंय. विवेक सिंह गिट्टी खदान के गलियों में घूम घूम कर ऐसे लिफाफे बांट रहा है और इन लिफाफों में लोगों को पैसे दे रहा है. वो आज गिट्टी खदान में हमने खुद उसे रंगे हाथ पकड़ा और जब उसे रोकने का प्रयास किया हमारे साथियों ने तो वो बुलेट पर एक डरपोक के जैसे भाग निकला. मैं अजय पाटिल को चुनौती और चेतावनी देता हूं, तुम्हारे में जितनी हिम्मत और ताकत है लगा लो. तुम लोकतंत्र का मखौल बना रहे हो. मतदानाच्या दिवशी मतदाराला आपलं मतदान असलेलं केंद्र शोधणं मोठं कसरतीचं काम असतं. मात्र नागपूर महापालिकेनं मतदारांचं हे काम अगदी सोपं केलंय. माझं मतदान या ॲपवरती मतदारानं आपलं नाव किंवा मतदान ओळखपत्र नंबर टाकला की एका क्लिकवर मतदान केंद्राचा पत्ता आणि गुगल मॅप उपलब्ध होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना कमी मनस्ताप व्हावा आणि मतदानाचा टक्का वाढावा हा यामागचा उद्देश आहे. या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी सर आहे. सर, अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे, पण मतदारांना जर काही ॲप वापरायचे असेल तर ते कशा प्रकारे वापरेल आणि त्याचे फीचर्स कोणकोणते आहे? त्याच्यामध्ये नागपूरच्या वेबसाईटवर आपण हे जे आपलं एक सोय आहे त्याच्यात म्हणजे आपण त्याला मतदानाचं जे वोटर पाथ जो आहे तो एक सुविधा दिलेली आहे. तिथे आपण प्रत्येक मतदार जो आहे तो आपलं नाव जे आहे ते मराठी आणि इंग्लिशमध्ये टाकून आपलं पुढचे डिटेल्स जे आहे ते शोधू शकतो. त्याला जर आपला प्रभाग नंबर माहिती असेल तर ते प्रभाग नंबरही टाकू शकतात. ही सर्चची सुविधा आहे जी ती आपण एपिक नंबर टाकून सुद्धा घेऊ शकतो. याच्यानंतर हे आपले डिटेल्स जे आहेत ते आपल्याला उपलब्ध होतात आणि तिथे जर आपण क्लिक केलं तर आपलं मतदान केंद्र कुठे आहे आणि त्याचं लोकेशन कुठे आहे ते आपल्याला मिळतं. तुमचं तिथे नाव टाकलं होतं तर तिथे काय ॲड्रेस आला तो एक महत्त्वाचा. हे मतदान केंद्र जे आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला इथे प्राप्त झाला आणि त्याचबरोबरीने जसं आता आपण गुगल लोकेशन्स वगैरे घेऊन तिथे आपल्या मतदान केंद्रामध्ये जातो तर ती सुविधा जी आहे ती सुद्धा उपलब्ध झालेली आहे की गेट डायरेक्शन्सची फॅसिलिटी आहे. तर ते आपण जर क्लिक केलं तर आपल्या लोकेशनपासून आपल्याला ज्या आपले मतदान केंद्र आहे त्याचा पाथ जो आहे तो आपण हे करू शकतो. आणि जसं आपण कुठे आपण लोकेशन शेअर करून त्या या ॲपच्या म्हणजे याच्याने जातो नॅव्हिगेशनच्या माध्यमातून तसं मतदारसुद्धा आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊ शकतो. या ॲपच्या माध्यमातून आपला मतदान केंद्राचा
ॲड्रेस शोधायचा असेल तर वेबसाईटवरच त्यांचा एक पर्याय आहे की या व्यतिरिक्त इतर काही प्लॅटफॉर्म आहे? हो, आपल्याकडे नागपूरची जी वेबसाईट आहे तिथे सुद्धा ते जाऊ शकतात. त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळं आपण तिथे टॅबच प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबरीने नागपूरने आपला स्मार्ट NMC मित्र जे आहे ती एक आपली सुविधा आपण सुरू केली होती या चॅटबोटची. तर ती सुद्धा तिथे आपण एक त्याला तिथे पण टॅब देतो आणि सर्चमध्ये सुद्धा ते आपलं करू शकतात. त्याचबरोबर आमचं ॲप्लिकेशन आहे नागपूर महानगरपालिकेचं. त्या ॲप्लिकेशनच्या माय नागपूर ॲप जे आहे तर तिथे सुद्धा ते ही सुविधा जी आहे त्याचा ते लाभ घेऊ शकतात. अमरावतीत महानगरपालिकेनं शांतिनिकेतन शाळा इथे थीमॅटिक मतदान केंद्र उभारलंय. हे मतदान निसर्गाची थीम अंतर्गत तयार झालंय. चारित्र्यहीन लोकांसाठी भाजपचं वेगळं आरक्षण, शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांचा भाजपवर हल्लाबोल. पुण्यातील प्रभाग 12 मधील भाजप उमेदवाराच्या पतीचा व्हिडिओ उघड केला. भाजप उमेदवाराचा पती डान्स बारमध्ये पैसे उडवताना या व्हिडिओत दिसतोय. संबंधित व्यक्ती शिवाजीनगरच्या आमदारांचे आर्थिक विषय सांभाळतो असा आरोपही धंगेकरांनी केलाय. आर्थिक विषयातून कमावलेल्या पैशात बारबालांसाठी कोटा आरक्षित तर संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांनी खुलासा करावा असं आव्हान धंगेकरांनी दिलंय. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकांचा प्रचार संपल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे काहीसे निवांत दिसले. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी रात्रीच्या सुमारास शहरातून फेरफटका मारत सोलापूरकरांशी चाय पे चर्चा केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका हॉटेलबाहेर त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. जयकुमार गोरे हॉटेलबाहेर चहा पीत थांबल्यानं त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली. त्यांनी सोलापूरकरांसोबत मनमोकळा संवाद साधला. मनसे उमेदवार आणि प्रतिनिधींची आज शिवतीर्थवरती बैठक होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना मार्गदर्शन करतील. मतदार केंद्रावरती काय काळजी घ्यावी या संदर्भात राज ठाकरे काही सूचना उमेदवार आणि प्रतिनिधींना करणार आहेत. या बैठकीनंतर राज ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनाला रवाना होतील आणि यावेळी उद्धव ठाकरेही त्यांच्यासोबत असतील. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममुराबाद नाका इथं स्थिर सर्वेक्षण पथकानं एका कारची तपासणी केली. यामध्ये 29 लाख रुपये रोकड, 3 किलो चांदी आणि 8 तोळे सोनं आढळलं. कारमधल्या तिघांनी हा मुद्देमाल बुऱ्हाणपूरहून जळगाव इथल्या सराफा दुकानांसाठी नेल्याचं सांगितलं, परंतु त्यांच्याकडे पावत्या नव्हत्या. पोलिसांनी पंचनाम्यानंतर हा मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात घेतला असून पावत्या सादर केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. नांदेडच्या प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला केल्याचा आरोप होतोय. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांनी सारिका भालेराव यांच्या पतीवरती हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. 3 अज्ञात हातात तलवार घेऊन हल्ला करत होते, पण सुदैवानं उमेदवाराच्या पतीला लागलं नाही. दरम्यान निवडणुकीमध्ये पत्नीला उमेदवार केल्यानं हल्ला केल्याचा दावा सारिका भालेराव यांच्या पतीनं केलेला आहे. क्रमांक 1चे आहोत, वंचित काँग्रेसचे उमेदवार आहोत. अचानक प्रचार संपला येऊन बसलो. बसल्याच्या नंतर अचानक 3 मोटरसायकलीवर हत्यार घेऊन तलवारी होत्या. एक गाड्या त्यानं एकदम आल्या तलवार मारायला गेले. मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली. पडून मी असं खुर्ची आडवी केली. मग नंतर काही जण पळत आले, मला वाचवलं. त्यांच्या चप्पल बुटी तर पडलं. कसा उभं टाक हे करतोस, उद्या प्रचाराला कसा निघतोस, तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब. राज्यातल्या 29 महापालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्यात भाजपच्या सर्वाधिक प्रचार सभा झालेल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 35 सभा घेतलेल्या आहेत.